जीवनात दुःख, अपयश आणि गोंधळ का येतो आणि त्यातून बाहेर पडायचा मार्ग काय आहे, या सगळ्यांचं उत्तर भगवद्गीतेच्या अध्याय 2 सांख्ययोगात मिळतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग, जो गीतेतील सर्वात महत्त्वाचा आणि जीवन बदलणारा अध्याय मानला जातो. तर अध्याय 2 सांख्ययोग गीतेचे सार. आपण अध्यायाला सुरुवात करूया आता. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टं श्रुपूर्णाकुलेशनं. संजय म्हणला, करुणेने भारवलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढीलप्रमाणे म्हणाले. श्री भगवान उवाच. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्याचे ज्ञान आहे, त्याला या मोहमयी गोष्टी मुळी शोभत नाही. असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये नेण्यात नाही, तर त्याच्या दुष्कृतीला कारणीभूत होतो. हे पार्थ, अशा हीन नपुसंकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, हे हरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म, द्रोणांसारख्या व्यक्तींशी मी बाणांनी कसे काय युद्ध करू शकेन? महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होतील आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्यचरणाविषयी गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे यासंबंधी मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. माझी इंद्रिये शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्या योगे नाहीशी करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली तसेच निष्कंटक राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. संजय म्हणला. याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही असे म्हणून स्तब्ध झाला. हे भरतवंशजा, त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभे राहून हास्य करणारे श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. श्री भगवान वाच. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस. ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी शोक करीत नाहीत. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्यकाळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही. त्याप्रमाणे देहधारी आत्मा अवृतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून वार्धक्यात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हे कोणते? तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत, ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ही सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना,
जो पुरुष सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे की असत वस्तू दीर्घकाळ टिकू शकत नाहीत आणि सत्वस्तू अपरिवर्तनीय असतात. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे, जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरतवंशजा, तू युद्ध कर. हरे कृष्णा. तरी आपल्या या एपिसोडमध्ये आपण अध्याय 2 सांख्ययोग मधील 1 ते 18 श्लोक बघितले आहेत. तरी राहिलेले श्लोक आपण पुढील भागामध्ये बघूया.